सविता, तुमचं सविताच किचनमध्ये मनापासून स्वागत। आज गुढीपाडवा, तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण गुढीपाडवा स्पेशल थाली करणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागते आणि ते कसं बनवतात ते बघूया। सुरुवातीला वडे बनवण्यासाठी डाळ भिजत घालू। इथं मी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि अर्ध वाटी बरबटीची डाळ। आता या डाळीला स्वच्छ धुवून घेऊ। वडे बनवत असताना मिक्स डाळीचे वडे हे खूप छान लागतात। आता आपण यातलं पाणी काढून घेऊ आणि यामध्ये दुसरं पाणी टाकून याला 1 तास भिजत घालू। डाळ भिजेपर्यंत एकीकडे दूध गरम करायला ठेवू। शेवयाची खीर बनवण्याकरिता मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। आता या दुधाला गरम करून घेऊ। दूध हे गरम होईपर्यंत वड्याची डाळ भिजली काय तर बघू। वड्याची डाळी छान भिजलेली आहे। आता याला चाळणीमध्ये गाळून घेऊ आणि हवेशीर सुकत घालू। दुधाला छान उकळी आलेली आहे। दुधाला 2 मिनिट होऊ देऊ। पुऱ्या बनवण्याकरिता कणिक भिजवून घेऊ। इथे मी 2 वाट्या कणिक घेतलेला आहे आणि अर्धा चमचा ओवा। ओवा खाल्ल्यामुळे पचनक्रिया ही सुधारते। नंतर चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा तेल। आता याला मिक्स करून घेऊ आणि थोडं पाणी टाकून कणिक भिजवून घेऊ। कणिक हे भिजून झालेलं आहे। आता आपण याला झाकण लावून बाजूने ठेवू। दूध हे छान उकडलेलं आहे। आता आपण खीर बनवून घेऊ। त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढई ही गरम झालेली आहे। आता यामध्ये 1 चमचा तूप टाकू। तूप हे गरम झालेलं आहे। आता यामध्ये शेवळ्या टाकू आणि त्या शेवळ्या तुपामध्ये भाजून घेऊ। तुपामध्ये शेवळ्या छान भाजलेल्या आहेत। आता ह्या भाजलेल्या शेवळ्या आपण दुधामध्ये टाकू आणि याला मिक्स करून घेऊ। शेवळ्याची खीर बनवत असताना शेवळ्याला दुधामध्ये छान शिजू द्यायचं। शेवळ्या दुधामध्ये छान शिजून येईपर्यंत मिक्सरच्या पॉटमध्ये 5-7 काजू, 4-5 बदाम याची पावडर काढून घेऊ। काजू आणि बदाम याची पावडर काढून तयार झालेली आहे। आता आपण याला बाजूने ठेवू। आता दुधामध्ये शेवई शिजली काय तर बघू। शेवई छान शिजलेली आहे। आता यामध्ये 1 वाटी साखर टाकू। आता याला मिक्स करून घेऊ। साखर विरघळेपर्यंत याला मिक्स करून घ्यायचं। शेवई शिजवताना मी साखर टाकलेली नाही, कारण त्यामुळे शेवई ही छान शिजत नाही। आता यामध्ये काजू बदाम याचा पावडर टाकू। याला मिक्स करून घेऊ। शेवयाची खीर ही तयार झाली आहे। आता यामध्ये अर्धा चमचा इलायची पावडर टाकू। याला मिक्स करून घेऊ। शेवयाची खीर ही तयार आहे। आता पनीरची भाजी बनवू। त्यासाठी मसाला तयार करून घेऊ। कढईमध्ये थोडं खोबरं घेतलेलं आहे। नंतर मीडियम साईजचा 1 कांदा, थोडं अद्रक, 4 हिरव्या मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या। आता याला भाजून घेऊ। ज्या कढईमध्ये मी शेवळ्या भाजलेल्या होत्या त्या कढईमध्येच मसाला भाजून घेऊ। पनीर उकडण्यासाठी मी इथे गंजामध्ये पाणी घेतलेलं आहे। आता यामध्ये थोडं मीठ टाकू। पनीरचे मी छोटे तुकडे केलेले आहे ते यामध्ये टाकू। आता याला 1 उकळी काढून घेऊ। पनीरला उकळी येईपर्यंत मसाला काढून घेऊ। मसाला छान थंड झालेला आहे, तो आता मिक्सरमधून काढून घेऊ। मसाला काढून तयार आहे। आता पनीरलाही छान उकळी आलेली आहे। भाजी फोडणी घालण्याकरिता इथे कढई घेतलेली आहे। आता यामध्ये अर्ध वाटी तेल टाकू आणि तेलाला छान गरम होऊ देऊ। तेल हे गरम झालेलं आहे। आता यामध्ये मसाला टाकू आणि याला कमी गॅसवरती तेलामध्ये छान होऊ देऊ। मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। याला मिक्स करून घेऊ। यामध्ये 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 2 चमचे धनेपूड, 1 चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ। आता याला मिक्स करून घेऊ आणि 2 मिनिट तेलामध्ये होऊ देऊ। तेलामध्ये मसाला झालेला आहे। आता यामध्ये अर्ध वाटी पाणी टाकू आणि याला मिक्स करून याला तेल सुटेपर्यंत होऊ देऊ। मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। याला मिक्स करू आणि जे पनीर उकडून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकू। याला मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ।
ज्या पाण्यामध्ये पनीर उकडलं होतं ते पाणी यामध्ये टाकू. याला मिक्स करून घेऊ. याला एक उकळी येऊ देऊ. पनीरच्या भाजीला छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये वरून सांबार टाकू आणि झाकण लावून 2 मिनिट होऊ देऊ. 2 मिनिट झालेले आहे. पनीरची भाजी ही तयार झालेली आहे. आता वडे बनवून घेऊ. वड्याची डाळ ही छान सुकलेली आहे. मिक्सरच्या पॉटमध्ये 10-12 हिरव्या मिरच्या, थोडं जिरं, 7-8 लसूण पाकळ्या हे थोडं जाडसर वाटून घेऊ. तुम्ही बघू शकता जाडसर वाटण तयार झालेलं आहे. आता याला एका बाजूने काढून घेऊ आणि याच मिक्सरच्या पॉटमध्ये वड्याची डाळ काढून घेऊ. वड्याची डाळ ही मिक्सरमधून काढून घेतली आहे आणि अशा प्रकारे सर्व वड्याची डाळ ही काढून घेऊ. आता याला एका पॉटमध्ये काढू. यामध्ये 2 चमचे हिरवी मिरची याचं वाटण, मीडियम साईजचा 1 कांदा, अर्धा वाटी कांद्याची पात, थोडा सांबार आणि चवीपुरतं मीठ, चिमूटभर खाण्याचा सोडा. आता आपण याला मिक्स करू. वड्याचं बॅटर हे तयार झालेलं आहे. आता आपण भज्याचं बॅटर तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथे 1.5 वाटी बेसन घेतलेलं आहे, मीडियम साईजचा 1 कांदा, थोडं कांद्याची पात, थोडा सांबार, अर्धा चमचा ओवा, 4-5 हिरव्या मिरच्या त्या मी कट करून घेतले आहे, खाण्याचा सोडा आणि चवीपुरतं मीठ. आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून भज्याचं बॅटर तयार करून घेऊ. वडे आणि भज्याचं दोन्ही बॅटर हे तयार आहे. आता याला बाजूने ठेवू आणि फोडणीचं ताक बनवून घेऊ. त्यासाठी मी इथे 1 वाटी दही घेतलेले आहे. ते मिक्सरमधून काढून घेऊ. दही हे मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. आता याला फोडणी घालून घेऊ. त्यासाठी गंजामध्ये थोडं तेल टाकू. नंतर अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, 1 चमचा हिरवी मिरचीचं वाटण, अर्धा चमचा कढीपत्त्याचा पावडर. आता याला मिक्स करू. अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ. आता याला मिक्स करू. नंतर यामध्ये अर्धा वाटी पाणी टाकू. मसाल्याला तेल सुटेपर्यंत याला होऊ देऊ. मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये दही टाकू. नंतर 1 ग्लास पाणी. याला मिक्स करून घेऊ. वरून थोडा सांबार टाकू. फोडणीचं ताक हे तयार आहे. आता आपण याला बाजूने ठेवू. आता या कुकरमध्ये भात मांडून घेऊ. त्यासाठी मी इथे 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे, अर्धा चमचा तेल, 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे. तांदूळला स्वच्छ धुवून घेऊ. पाण्याला उकळी आली आहे. आता यामध्ये धुतलेले तांदूळ टाकू. कुकरला झाकण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेऊ. कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. भात हा तयार आहे. आता पुऱ्या बनवून घेऊ. त्यासाठी गॅसवरती कढईमध्ये तेल टाकू. तेलाला गरम होऊ देऊ. तेल गरम होईपर्यंत पुऱ्याचं कणिक हे थोडं मळून घेऊ. यामध्ये थोडं कोरडं कणिक घेऊ. कणकीचा एक गोळा घेऊन त्याची पोळी लाटून घेऊ आणि वाटीच्या मदतीने याच्या पुऱ्या काढून घेऊ. त्यामुळे वेळही वाचतो आणि पुऱ्या ह्या पटकन बनतात. पुऱ्या ह्या तयार आहेत. अशा प्रकारे सर्व पुऱ्या ह्या करून घेऊ. आता या पुऱ्याला तेलामध्ये तळून घेऊ. तेल छान गरम झालेलं आहे. एक एक करून यामध्ये पुरी टाकू आणि याला तळून घेऊ. पुऱ्या करत असताना तेल हे गरम असायला हवं. त्यामुळे पुऱ्या ह्या छान फुलून येतात. पुऱ्या ह्या तळून तयार आहेत. अशा प्रकारे सर्व पुऱ्या ह्या काढून घेऊ. आता या गरम तेलामध्ये रव्याचा पापड तळून घेऊ. पापड तळत असताना जर गरम तेल असेल तर पापड हे छान फुलून येतात. नंतर तांदळाचा पापड तळू. आता या तेलामध्ये उडदा मुगाचा पापड तळू.
आता या गरम तेलामध्ये वडे काढून घेऊ। हातावरती थोडं बॅटर घेऊन त्याला थापून घ्यायचं आणि अशा प्रकारे वडे काढून याला तेलामध्ये सोडायचं। वडे काढत असताना तेल हे गरम असायला हवं आणि एकेवेळी आपण 4-5ही वडे काढू शकतो। आता आपण याला पलटून घेऊ आणि याची दुसरी बाजू होऊ देऊ। गॅसचा फ्लेम मी मीडियम केलेला आहे। मीडियम गॅसवरती वडे हे आतमधून छान तळून येतात। वडे हे तयार आहेत। आता आपण याला काढून घेऊ। आता भजे काढून घेऊ। भज्याच्या बॅटरला थोडं मिक्स करून घेऊ आणि गरम तेलामध्ये थोडं बॅटर टाकून भजे काढून घेऊ। आता याला पलटून घेऊ आणि याची दुसरी बाजू होऊ देऊ। भजे हे तयार आहेत। आता आपण याला काढून घेऊ। गुढीपाडवा स्पेशल थाली ही तयार झालेली आहे। ती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हे तुम्ही नक्की करून बघा। थँक्यू।